सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. सर्वांना माहिती मिळालीच असेल, जसं की पेपर फुटला आपला TETचा. कसं आहे ना, सुरुवातीला माझं सांगतो तुम्हाला मी. माझा पेपर वाशिमला सेंटर आलेला आहे. मला वाशिमला सेंटर आला तर मी असा विचार केला की एक दिवस अगोदर जाऊ आपण बा, की मग कसं पाणी पावसाळ्यात दिवस आहेत, मग फालतू काही तकलीफ झाली नाही पाहिजे. तर अर्ध्या मधात आलो मी रस्त्यात जा, तुम्ही बघू शकता. आता सध्या मी रस्त्यात होतो, अर्ध्याला मधात आलो मी वाशिमला जायसाठी. सध्या मी शेलूच्या जवळपास आहे. आणि आता मला माहिती मिळाली की बा पेपर फुटला. आणि बघा, हा असा पेपर आहे की या पेपरमुळे काही तुम्हाला नोकरी लागू शकत नाही. फक्त तुम्ही क्वालिफाय होता नोकरीसाठी. मग आता याचा अर्थ असा नाही की बा मग तुम्ही पेपर फोडा. बघा, तुम्ही तुमचा पिसारा फुलवासाठी आमची उघडी पाडून टाकता सगळी, बिनकामी काम न करता. आम्हाला पहिले सेंटर दूर भेटलं म्हणजे आम्हीच टाकलो दूर. त्यात सेंटर देणाऱ्याची चुकी नाही. म्हणजे काय बोला काही सुचून नाही राहिलं मला. सगळं म्हणजे अस्ताव्यस्त. मी सध्या रस्त्यातच आहे. बघा, आजपर्यंत असं वाटतं की ते कॉक्रोचवाले आहे मॅटर खाऊन आंदोलन करतात, असं वाटतं त्याच्यासोबत जाऊन भिडा. म्हणजे याच्यातून जर काही फायदा असता पेपर फुटीतून की बा हो आम्हाला नोकरी लागते आणि मग पहिल्या याच्यात जाऊ, तर मग काही ना काही त्याच्यात तथ्य असतं की पेपर फोडला बा. आता नीट एक्झाम तर समजू शकते की बा ते लहान लेकरे लहान म्हणजे ते लहान आहेत, त्याचे जे फोडणारे आहेत ते मोठेच होते. की त्याला असं वाटते की बा इन्स्टिट्यूटवाले की आमचे लेकरं लागले पाहिजे, मायबापाला वाटते की आमचे लेकरं मेडिकलला गेले पाहिजे, म्हणून त्याचं भविष्याचं आहे. ठीक आहे, आपलंही भविष्याचंच आहे. पण भाऊ, हा TETचा पेपर फोडून अजूनही पेपर द्यावं लागते ना आपल्याला. त्याच्यावर टेट आहे, TIT टेट आहे. ते टेट झाल्यावर मग पवित्र पोर्टलमध्ये जाऊ, मग त्याच्यात राऊंड होतात. ते मागच्या वर्षीच तर पवित्र पोर्टलवर आम्ही रजिस्ट्रेशन करून आमचं काही होऊन नाही राहिलं. म्हणजे अशी एक शोकांतिका आहे. बघा, याच्यात सरकारचं काय घेणं नाही आहे. मी सरकारला कोणाला दोष देत नाही. पण आता सरकार काय, प्रशासन काय तुमच्या मनात जाऊन पाहिलं, जे पेपर फोडतात त्याच्या मनात जाऊन पाहिलं की बा हा पेपर फोडते. आता त्यानं त्याची तयारी तर केलीच होती. मला काही प्रशासनाला म्हणायचं नाही आहे. फक्त तुम्ही जे पेपर फोडतात तुम्ही जरा लाजा ठेवा की अशा एकदम खालच्या दर्जाला जाऊन वागू नका. कारण की हा पेपर खरंच नोकरीचा नाही आहे ना भाऊ. हा पेपर फक्त क्वालिफाय व्हायसाठी आहे. आणि हा पेपर काही मोठा नाही, म्हणजे याचा अभ्यासक्रम काही हार्ड नाही आहे. हे फक्त तुम्हाला 10वी वर्गाचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इकडे विचारतात. राहिला मानसशास्त्राचा विषय, ते तुमचं BEd DEd मध्ये झालेलं असते. आणि तुम्हाला जर तेवढंही करायचं नसेल अभ्यास, तर मग तुम्ही कायलेच येता बा आमच्यासारखे. तुम्ही तुमचा पिसारा फुलवता, प्रयत्न करता, आमची उघडी पडते आणि तुमचे सगळे कपडे फाटतात बिनकामी काम न करता. झालं की ना आता माझं नुकसान. बरं, महासारखे अजून किती जण असतील ते परीक्षेला निघाले असतील. तर विचार करा जरासे.